आजरा महाविद्यालयात पार पडलेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर विष्णू सुरासे यांनी आपल्या हास्यकविता आणि चुटकुल्यांद्वारे उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांच्या विनोदी शैलीमुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, माणसाचे हात जरी आभाळाला लागले तरी त्याचे पाय जमिनीलाच लागले पाहिजेत. या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी असल्याचे त्यांनी नमूद केले. इतक्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष असूनही जीवनात साधेपणा आणि सादगी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांनी अशोक अण्णा चराटी यांचा विशेष उल्लेख केलाय. पुढे बोलताना त्यांनी साहित्य निर्मितीवर भाष्य करत सांगितले की आभाळ फाटले की कादंबरी तयार होते आणि काळीज फाटले की कवितांची निर्मिती होते. हास्य ही जगातील सर्वात मोठी देणगी असून ती माणसाला सकारात्मकतेकडे नेते. रिपीट, हास्य ही जगातील सर्वात मोठी देणगी असून ती माणसाला सकारात्मकतेकडे नेते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी त्याला म्हण सांगितली, माय मरून मावशी जगो, माय मरून मावशी जगो. त्याने 4 दिवस ती म्हण पाठ केली. परवा तो म्हणत म्हणत किचन मध्ये गेला आणि माझ्याच बायकोकडे पाहून म्हणला, म्हणे मला पप्पांनी म्हण सांगितली, माय मरो आणि मावशी जगो. म्हटलं बाबा, आता तुझ्या आई समोर ही म्हण पुन्हा म्हणू नको, नाहीतर या घरात राहणं मला मुश्किल होऊन जाईल. नंतर आम्हाला त्या म्हणीला पहिलं पारितोषिक मिळालं. असंच एकदा आमच्या संभाजीनगरमध्ये मी उभा होतो, यात्रा भरलेली होती आणि माझा मित्र त्याच्या बायकोचा हात धरून, असा घट्ट हात धरून तो रस्त्याने चालला होता. माझी बायको माझ्या बाजूला उभी होती. तिने मला सांगितलं, बघा, लोकांच्या लग्नाला 5-5 वर्ष होतात तरी त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे. मी म्हणलं, उद्या याच्या घरी आपण गेलो पाहिजे. मी त्याच्या घरी गेलो, त्याला घराच्या बाहेर बोलवलं आणि त्याला विचारलं की बाबा, तुझ्या बायकोवर खरंच प्रेम आहे का, खरं सांग. काल तू तुझ्या बायकोचा एवढा घट्ट हात का धरला होता? तो म्हणे, अजून बाजूला चाल. मी बाजूला गेलो. तो म्हणला, सर, माझं माझ्या बायकोवर कणभर सुद्धा प्रेम नाही. अरे म्हटलं, मग एवढा घट्ट हात का धरला होता? तो म्हणे, तिचा हात सोडला तर ती कोणत्या दुकानात घुसली म्हणे, आणि एकदा दुकानात घुसली की माझं एटीएम रिकामा झाल्याशिवाय ती बाहेर येत नाही. माझ्याशी कुणीच बोललं नाही. मग त्या घरातल्या कुत्र्याला वाटलं पाहुणं एकटंच बसलोय. त्या घरातलं कुत्रं येऊन माझ्या जवळ बसलं. तो कुत्रा माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे पाहायचो. त्या घरातले इतर लोक मोबाईल मध्ये पाहायचे. त्या मॅडम माझ्याकडे आल्या. त्यांनी मला विचारलं, म्हणे, सर, तुम्ही चहा घेणार की पोहे घेणार? मी म्हटलं, आधी चहा घेतो आणि 1 तासाने पुन्हा पोहे घेतो. तुम्हाला सांगतो, 10 वर्ष झाले, अजून मला त्यांनी पाहुणा म्हणून कधीच बोलवलं. आजकालचे मुलं कसे नाचतात हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या लग्नामध्ये एक तरुण असा वाकडा तिकडा नाचायचा. मी बाजूच्याला विचारलं, हा कोणता डान्स आहे? तो म्हणे, हा नागिन डान्स आहे. तो तरुण 10 लग्नामध्ये एकच डान्स करतो, नागिन डान्स. अरे म्हटलं, याच्या खानदानीला आपण भेटलं पाहिजे. याच्या खानदानीमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. मी 8 दिवसाने त्याच्या आजोबाला गाठला. आजोबाला विचारलं, म्हटलं, आजोबा, तुमचा नातू कुणाच्याही लग्नामध्ये नागिन डान्सच का करतो? तुमच्या खानदानीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणे, सर, आमच्या खानदानीत काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे म्हणे, त्याचा जन्मच नागपंचमीचा आहे म्हणे, त्याच्यामुळं तो नागिन डान्स करतो. मग मी म्हणलं, याचा जन्म जर पोळ्याला झाला असता तर यानं घोड्यावरचा नवरदेव मुंडकावर पाडला असता. ते म्हणे, नशीब त्याचं लग्न हे पोळ्याला झालं नाही. तुम्हाला सांगतो, लग्नाच्या पंक्तीमध्ये लोक कसे वाढतात तुम्हाला माहिती आहे. एक दारू पिलेला माणूस वरण वाढत होता, तो अशी बकेट हलवायचा. आता मला याच्या हातातली बकेटनी सगळी आपल्या डोक्यात लागली तर आपण इथंच मरून जाऊ. तो म्हणायचा, जे घेणार नाही वरण ते पंक्तीतच मरण. मी 4 बकेट एकदाच घेऊन टाकली आणि तो वरण असा समोरून वाढत नव्हता, माझ्या पाठीमागून आला आणि माझ्या डोक्यावर बकेट अशी गेली. अरे म्हटलं, बकेट दिसतील, बकेटचा मालक कुठे आहे? म्हणे, आलोय. तो समोरून आला आणि बुटासहित माझ्या पत्रावळीवर पाय दिला. मला म्हणे, साहेब, काय देऊ? मला आता दिला ना बुटाचा पाय, आता का मोनिकावर देतो का? असे सगळे लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्यातून विनोद सुचत जातो आणि मग त्यावर आम्हाला न्यावं लागतं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं
कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.